नमस्कार तिरुपतीकर। आज काय की राष्ट्रीय अधिवेशन अखिल भारतीय भोई समाज संघटनेच्या वतीने आज तिरुपती येथे होत आहे। काही महिला बहिणी आहेत, काही चंद्रपूरहून आलेले आहेत। त्यांना आज काय की सन्मान स्वरूपात पुरस्कार मिळालेला आहे। त्या बाबतीत काय म्हणताल साहेब? ताई, तुमचं नाव काय आहे? मी अलका योगेश पचारे, चंद्रपूर इथून आलेली आहे। सगळ्या माझ्या महिला वर्ग आहे, कोल्हापूर इकडल्या तिकडल्या। तर आज तिरुपती इथे गजानन दादा साटोडे यांनी अधिवेशनाचं आयोजन केलं होतं आणि ह्या अधिवेशनाला चांगला उत्तम असा लाभलेला आहे। सहवास लोकांचा बरेच लोक इथे आले आणि अनेक लोकांना इथे सन्मानित करण्यात आलेलं आहे। त्यापैकी आमच्या महिला वर्ग पण आहे आणि त्यातलीच एक मी पण आहे। मी चंद्रपूर जिल्ह्याची रहिवासी असून मला इथे समाजरत्न प्राप्त झाला आहे। गजानन दादा साटोडे आणि एकनाथ भाई काटकर यांच्या याच्यामध्ये महामहिम राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे यांचं इथे आगमन झालं होतं आणि त्या आगमनाप्रित्यर्थ त्यांनी समाज बांधवांसाठी काहीतरी करण्याचं आपलं म्हणजे खूप योगदान दिलं। ते वेळात वेळ काढून इथे 1 तासाचा त्यांनी आपल्याला अवधी दिला आणि त्या अवधीमध्ये त्यांनी खूप काही असं समाजासाठी करण्याचं आपल्याला आश्वासन दिलं। तर आपल्याला महिला वर्गाला पण एक मी सांगू इच्छिते की महिलांनी घरात न बसता बाहेर पडा आणि महिलांचा सक्षमीकरणासाठी, समाजाच्या विकासासाठी, आपल्या मुलामुलींच्या भवितव्यासाठी एकत्र या आणि समाज पुढे न्या आणि गजानन दादा साटोडे यांना साथ द्या आणि त्यांना विधानसभेवर, लोकसभेवर पाठवण्याची आपण तयारी करूया। बस हेच सांगणं आहे माझं। असे तर आपण बघूया, आज चंद्रपूरहून जवळपास किती महिला आलेत ताई? चंद्रपूर आम्ही 6-7 महिला आलेलो आहोत दादा आणि ह्या सर्व आमच्या महिला ज्या भगिनी आहे त्या कोल्हापूर इकडल्या तिकडलेल्या आहे। तर आज त्या माझ्या महिला सगळ्या बाहेर गेल्या आहे दर्शनासाठी। तर माझ्यासोबत आहे माझ्या माता भगिनी उभी झालेल्या आहे, त्यांची मी खूप खूप आभारी आहे। त्यांचं पण मनोबल घेऊन द्या दादा थोडं। बरं, व्हिज्युअल घेतलेलं आहे मी। तुमच्यापैकी कोणाला पुरस्कार मिळालेला आहे का?